म्हणतात आपल्या शरीरामध्ये रक्त वाहत आहे, त्याला वाहून नेणाऱ्या शिरा याचा निळा रंगाचा आहे. आणि लेखक जेव्हा लिहितो तेव्हा खरंच असं कुठेतरी वाटायला लागतं त्यांनी रक्ताचं पाणी केलं, रक्ताची शाई केली आहे. आणि आज ही दोन्ही पुस्तकं खरं एका सिटीमध्ये वाचली. पहिल्यांदा मुक्काम पोस्टर पुराणी वाचलं, त्यावेळेला असं वाटलं नाही एक क्षण ते खाली ठेवावं. पूर्ण पुस्तक वाचलं आणि त्यानंतर खाली ठेवलं आणि खूप वेळ निशब्द झाले. कारण हा प्रवास सोपा नाही हे पहिल्या शब्दापासून जाणवत होतं. त्यानंतर कॉलनी हाताळलं, त्याला तर कॉलनी आधी वाचायला हवं होतं, पण कॉलनी नंतर वाचलं. आणि ते वाचत असताना सुद्धा असं जाणवलं की म्हणजे लिटरली उठून उभं राहणं, दोन पायांवरती चालणं आणि आपला अखंड प्रवास सुरू ठेवणं आज चालेल हे किती कठीण असू शकतं. पण त्या काठिण्याची रेषा आपल्या चेहऱ्यावरती नाही, उलट आपण कायम हसतमुख राहतात. की पहिल्या 2 तासात आपण अगदी छान पद्धतीने अगदी खूप वर्षांची ओळख आहे असं आपण बोललो. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली हे सगळं शब्दबद्ध करावं का वाटलं आणि कोण अशी व्यक्ती होती की ज्यांनी हे तुमच्याकडनं करून घेतलं? सर्वांना नमस्कार. अनेक तडजोडी करून इथपर्यंत तुम्ही पोहोचला आहात याची मला जाणीव आहे. आणि पुन्हा एकदा ठाण्यामध्ये माझ्या पुस्तकासाठी आल्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार. पुन्हा एकदा याचं कारणच आहे कॉलनीचं देखील पुनर्प्रकाशन ठाण्यामध्येच झालेलं. त्यामुळे ठाणा हे माझ्यासाठी फार अगदी माझ्या हृदयाची जवळ आहे. तर तुमचे सगळ्यांचे आभार. आभार आहे मराठी ग्रंथ संग्रहालय विद्याधर ठाणेकरांचे, त्याच्याबरोबर कौतुकचे आणि माझं आदरस्थान सतीश चाफेकरांचं की त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली आणि माझ्या पुस्तकाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. आणि मी अजूनही विजेता जिथे आहेत त्यांचे देखील आभार मानतो. ही व्यक्ती कशी आहे की माझ्या पहिल्या पुस्तकाच्या म्हणजे 2008 पासून माझ्या सोबत आहे आणि मला नेहमी प्रोत्साहन देत असतात. अर्थात त्याचं श्रेय सतीश चाफेकर सरांना जातं, कारण त्यांच्यामुळे मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो. तिथे कवी आता त्या बॉलिंग टाकणार आहेत आणि मी बॅटिंग करणार आहे. मला असं वाटतं सगळे माझे आजूबाजूचे खेळाडू खाली उतरले आणि ते एकटाच आहे. ठीक आहे, समोर रनर सपोर्ट नाही तर रनर आहे. तर जनरली सचिन तेंडुलकर आणि जेव्हा मॅच असते इंडिया पाकिस्तान किंवा इंडिया, तर ते ना सगळे बॉलर ते आधी सचिनला येऊन ना त्याच्यावर फोटो काढतात, सेल्फी काढतात. तर बऱ्याच वेळा ते ऑपोजिशनच्या टीममध्ये म्हणतात की अरे सेल्फी क्यों निकाल रहे हैं, वो तो अपना ऑपोजिशन है, कम मारेगा. मी तुमची आधी स्तुती करतो, तुम्ही फार माझं कौतुक केलं. परंपरा या मराठी ग्रंथसंग्रहाची अशी आहे की पहिलं नावच बॅरिस्टर लोकमान्य टिळकांचं आहे की ज्यांनी आपल्या मुलालाच सांगितलं की व्हायचं तर चांभार हो, पण उच्च कोटीचा चांभार हो, अशी शिकवण देणारे तुम्हाला त्या काळात इकडचे अध्यक्ष लाभले. शिवाय चिंतामणराव देशमुखांचं नाव तुम्ही घेतलं तर त्यांनी तर म्हणजे भारत देशाला राष्ट्रीयकरण करून दिलाय. त्यामुळे प्रश्नपत्रिका मला आधीच दिल्या गेली आहे. माझा हा विषय आहे ना, माझी चौकट सोडून मी कुठेही भरकटत नाही. त्यामुळे यांनी मला प्रश्न दिल्यामुळे मी चौकटीत मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण मी ना या पीचवरनं त्या पीचवरनं जाण्याची शक्यता आहे. तर कारण माझी दोन्ही पुस्तकं तशीच आहेत. लेखक नसलेला लेखक आहे, त्यामुळे ते तशी पुस्तकं आहेत. तर तुम्ही विचारलेला प्रश्न आहे की हा प्रवास प्रेरणादायी आहे आणि सुरुवात कशी झाली. तर
हा प्रवास ना एका कुटुंबाचा आहे. जे कुटुंब मराठवाड्यामधनं आदिवासी भागातलं म्हणा, म्हणजे भोकरदन तालुका, जालना डिस्ट्रिक्ट, त्याच्यामध्ये रस्त्यावर दगड फोडणाऱ्यांचं एक कुटुंब आहे. रस्त्यावर दगड फोडता फोडता तो त्यांचा जो प्रवास ते मुंबईत कसे आले, मग मुंबईत आल्यानंतर ते साहित्य सहवासमध्ये कसे आले, साहित्य सहवासमध्ये आल्यानंतर त्यांनी साहित्य सहवास कसे घडताना बघितली, साहित्य सहवासमध्ये सगळे रहिवासी राहायला आले आणि त्यांच्याबरोबर त्यांचा स्नेह कसा जोडला गेला, त्यांच्यामध्ये कसे मिक्स झाले, त्या साहित्य सहवासमध्ये राहून ते कुटुंब कसं घडतं, हा जो प्रवास आहे हा या पुस्तकाच्या दोन्ही पुस्तकांचा प्रवास आहे. आता प्रेरणा अशी आहे की माझे आई बाबा हे भोकरदन तालुक्यामध्ये रस्त्याने दगड फोडत होते आणि 62चा आता इथे सगळे बुजुर्ग लोक आहेत, 62च्या काळामध्ये दुष्काळ पडला होता आणि सगळेच मुंबईला बाबासाहेबांनी सगळ्यांना प्रोत्साहित दिलं होतं की शहराकडे चला. तर त्या काळामध्ये सगळे गावातले लोक अन्नधान्य नाही, खायला पुरे नाही, तर त्या ह्याच्यामध्ये माझ्या आई बाबा हे मुंबईत उतरले, रस्त्याने दगड फोडता फोडता. माझा जन्म जालना डिस्ट्रिक्टच्या रस्त्यावर झालेला आहे, म्हणजे तिथे सैगानी बाबा भोकरदन तालुक्यातला, तर तिकडे रस्त्यावर झालेला आहे. माझ्या बहिणीचा पण जन्म रस्त्यावर झालेला आहे. तर मुंबईत उतरलो आणि मुंबईत उतरलो, तिथे बांद्र्याला उतरलो, कारण तिथे आईची मावशी होती. तो एकच धागा आमचा की त्या झोपडपट्टीमध्ये आईची मावशी होती आणि ती आहे म्हणून बांद्र्याला आमचं कुटुंब आलं. बरं, कामं सगळीकडे शोधत होते माझे आई बाबा. तर तिथे काही दिवस मावशीने सांभाळल्यानंतर आमचे राहायचे फार हाल होते. म्हणजे रस्त्याच्या कडेलाच आम्ही बऱ्याच वेळा तुम्ही आता येता जाता बघता की पुलाच्या खाली आणि रस्त्याच्या कडेला अशी आमची परिस्थिती होती. कर्मधर्म किंवा नशीब म्हणा, आम्ही माझे बाबा कामाच्या शोधामध्ये तिथे खाली बुजवण्याचं काम चालू होतं. त्या काळामध्ये बांद्र्याला सगळी ती खाली होती, मिठी नदीची खाली, आणि तिथे कलानगर, साहित्य सहवास, पत्रकार नगर हे सगळे त्याचे प्लॉट दिले होते महाराष्ट्र सरकारने. तर ती खाली बुजवण्याचं काम चालू होतं आणि त्या कामाच्या शोधामध्ये माझे बाबा आई बाबा त्या साहित्य सहवास, त्यावेळेस साहित्य सहवास नाव नव्हतं, परंतु खाली बुजवण्यापासून माझे आई बाबा तिकडे उतरले, त्यांनी ती कामं केली आणि मग खाली बुजवल्यानंतर बिल्डिंगची कामं चालू झाली, कन्स्ट्रक्शनची कामं, पायपिंग चालू झालं आणि त्यावेळेस त्यांची मशिनरी नव्हती, खाली उतरून हे करायचं, चिखल काढायचं असतं. तर ही सगळी कामं मग हळूहळू इमारती तयार झाल्या. इमारतीची कामं देखील माझ्या आयोगाने ती विटा, जमिनी, रेती सगळं स्लॅब टाकणं, पराची बांधणं, बांबू, खांब, पाणी मारणं, स्लॅब मारणं, प्लास्टरिंग, ही सगळी कामं, सुतार काम, त्यावेळेस पत्रे लावायचे, त्या आता ते मायवान लावतात, त्यावेळेस पत्रे लावायचे. तर ही सगळी कामं माझ्या आयोगाने केली आणि आमच्याबरोबर ते काही कुटुंब होते, ते कामाची होती, कामाची कुटुंब एखादा अशी ती सगळी करणारी लोकांची मूळ नाळ ती सगळी कामाची. त्या कामाच्यामध्ये आमचं एक मराठी कुटुंब बरोबर आणि त्या साहित्य सहवासमध्ये आम्ही माझ्या आयोगाने सगळी कामं केली. आता कामं करता करता एक कुटुंब ट्रक भरून आमच्या साहित्य सहवासमध्ये राहिला. तर आम्ही सगळी लहान असताना त्या ट्रकमधनं सामान आलं की सगळी सामान, खुर्च्या, टेबलं आणि असंख्य पुस्तकं, ही सगळी माणसं सोडून आम्ही ती सगळी उठवून प्रत्येकाच्या घरात, म्हणजे विजया राजाध्यक्ष आल्या, गंगाधर कांबळे आले, केदार पुरोहित आले, कर्णिक आले, हे सगळ्यांची सामान न्यायची कामं आमची आणि या सगळ्या घरामध्ये ते सगळे राहायला आले. आणि 70च्या 65ला ती कॉलनी तयार झाली. 70-80च्या काळामध्ये आमची साहित्य सहवास अक्षरशः
हिरव्यागार नंदनवन एवढे दिग्गज साहित्य म्हणजे विका करंदीकरांपासून ते रवी फडकेपर्यंत सगळे आमच्या कॉलनीत राहिल्या. चांदाशेळी आमच्याकडे राहिला. परंतु त्या दिवसांमध्ये आम्हाला ठाऊक नव्हतं की एवढे दिग्गज लोक आमच्या बाजूला आजूबाजूला राहतात. कारण आम्ही त्या कानाड्याच्या मुलांबरोबर खेळायचो आणि हे करायचो. असे आपले दिवस चालू होते. आता झालं काय की माझ्या आई बाबांना शिक्षणाचं काही महत्त्व नव्हतं. तर तिथे ज्या ट्रकमधनं सामान आलं, त्या ट्रकमधनं एक कुटुंब आलं साहित्य समाजमध्ये सगळ्या लेखकांची, त्यांच्याबरोबर ना 2 काठ्या पण आल्या. त्या काठ्या गुरगावच्या घरामध्ये ठेवल्या नाही. म्हणजे ही सगळी कुटुंब आजोबा आजी यांना सगळ्यांना घेऊन आली. तर त्या सगळ्या आज्या संध्याकाळच्या वेळेस काही कट्ट्यावर बघायच्या आणि माझ्या आईला पकड काय करते, आमच्या घरी मांडी कर, गुढी मांडी कर. तर आई त्या आज्यांनी माझ्या आईला घरामध्ये सगळ्याकडे गुढी मांडी करायला ठेवलं आणि माझी आई त्या लेखकांमध्ये जाऊन ते सगळं त्यांची घराची कामं करायला. बरं, मग आता आम्ही देखील त्याच्या नजरेत होतो त्या आज्यांच्या. तर मला अक्षरशः बापू काळेंनी असा उचलून शाळेत टाकला, हॉलीच्या म्युन्सिपालिटीच्या शाळेत, आणि स्वातीची पॅन्ट दिली आणि सुहासचं दप्तर दिलं, हे घालून तू जा. अशा परिस्थितीमध्ये मला शाळेत टाकलं. तर हा जो प्रवास आहे प्रेरणा घेऊन मिळाला कशी, तर हे सगळं मला असं वाटलं माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर की हे सगळं ना कुठेतरी उतरवायला पाहिजे. नवीन पिढीला माझ्या एकामध्ये मी पुस्तक लिहिलं कॉलनी माझ्या मुलासाठी की आपले पाय जमिनीवर राहावे. म्हणतात ना आपली अवकाश कधी बोलू नये किती मोठं झालं. तर माझ्या मुलाने ते वाचावं आणि आपण जमिनीवर राहावं, इथे राहावं म्हणून मी हे पुस्तक लिहिलं. परंतु चाफेकरांनी मला सांगितलं की हे तू पब्लिश कर, आणि मी तो पब्लिश करायचं आणि थोड्या वेळेत मी ते घेतलं हातामध्ये आणि ते पब्लिश झालं. कॉलनी पुढच्यापर्यंत पोहोचली. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर असा आहे की माझ्या आईने कॉलनी वाचली कशी, ती अशिक्षित आहे, परंतु माझ्या बहिणीने तिला वाचवलं म्हणजे की दादाचं पुस्तक आहे. तर ती म्हणाली दाद्या काय लिवलंयस, काय दाद्या लिवलंयस तू, अरे कमाल केलीस तू, मध्ये पण काय सांगायचं. आई काय म्हणाली, मध्ये पण काय सांगायचं. तिला कळलं की दाद्याने जे लिहिलंय हे त्याचं लिहिलंय, परंतु तिचा प्रवास तिला माहिती आहे. आणि मग मी ठरवलं की आईला जर काय सांगायचंय तर मग कागद पेन्सिल घेऊन रोज मी 1 तास तिच्याबरोबर बसायचं आणि तिच्या भाषेमध्ये जे असेल ते सगळं मी उतरवलं आणि त्याच्यानंतर मग मुक्काम पोस्ट दापोरला आलो. सर तुम्ही असं बोलता म्हणाला की खरं तर हा रिव्ह्यू दिलाय तापस सरांनी, विजय तापस तर त्यांनी असं रिव्ह्यू मध्ये त्यांच्या म्हटलंय की एका लेखक नसणाऱ्या लेखकाने लिहिलेलं पुस्तक. आणि माझ्या मते ही एक खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे तापस सरांसारख्या एका मराठीच्या खरोखर ज्याला विद्वज्जन म्हणावं अशा एका व्यक्तीने हा रिव्ह्यू दिला. आणि तो रिव्ह्यू जेव्हा मी पहिल्यांदा वाचला तेव्हा खरंच असं झालं की आपल्याला कदाचित असंच म्हणायचं होतं, पण सरांनी किती सोप्या भाषेमध्ये त्या पुस्तकाला 1 लाईनवर देऊन टाकला की एका लेखक नसलेल्या लेखकाने लिहिलेलं पुस्तक. आणि किती साधेपण आहे त्या पुस्तकामध्ये. तर त्याच्या मुखपृष्ठावरती, मुखपृष्ठ द्यायचं तुम्ही अगदी छान बघितलं तर कॉलनीमध्ये आपल्याला असं कधीच एखादी कॉलनीचं चित्र वगैरे असं डोळ्यासमोर येतं, पण ते तसं नाही आहे. तर फोटो आहे तुमचा पाठमोरा आणि तुम्ही त्या कॉलनीकडे पाहताय आणि मुखपृष्ठापासून या पुस्तकाची जी गोडी आहे किंवा ते वाचावं असं वाटतं, ते हातात घ्यावं असं वाटतं. तर हे जे लेखक नसलेले लेखक पण तुमच्यामध्ये कसं पोहोचलं किंवा तुम्ही म्हणाल ते साध्या भाषेत, पण हे कसं पोहोचलं? विजय सर नाही आहेत, आत्ताच काही दिवसापूर्वी त्याचं निधन झालं आणि सर आहेतच. या लोकांनी मला
लेखक नसलेला लेखक ही पदवी दिली, समीक्षकांनी दिलेली ही पदवी आहे. आणि विश चौगुले पण आता काही 2-3 वर्षापूर्वी ते पण वाचायला लागले. त्यांनी या सगळ्या समीक्षक जे आहेत त्यांनी मला ही पदवी दिली. कारण आत्मचरित्र किंवा कसंही काहीही कसं लिहावं हे मला ठाऊक नव्हतं. दुर्दैव आहे माझं की मी साहित्य सहवासमध्ये राहून जर मला कसं लिहावं कळत नाही तर हे दुर्दैव आहे. म्हणून मी काय केलं की आत्मचरित्र म्हणून असं नाही, परंतु माझे अनुभव लिहायला सुरुवात केली. आणि जसे जसे मला ते अनुभव येत गेले, जसे जसे उलगडत गेले तसे तसे ते मी लिहित गेलो. बऱ्याच ठिकाणी ना तेचतेचपणा येतो, परंतु करणार काय, माझ्या आयुष्यात तेचतेचपणा झालेला आहे. म्हणजे पुस्तक वाचताना तुम्हाला पहिला चॅप्टर वाचला तर दुसरा चॅप्टर त्याच्याशी निगडीत नाहीये, पण तिसरा चॅप्टर पहिल्याशी जुळला जातो. त्यामुळे मला या दिग्गजांनी लेखक नसलेला लेखक ही पदवी दिली ही अतिशय योग्य आहे. सर एक मिनिट, आणि देशमुख सरांनी पण एक सुंदर वाक्य त्या रिव्ह्यूमध्ये लिहिलंय की साहित्यिक मूल्य म्हणजे काय, तर ह्या पुस्तकाकडे पाहिल्यानंतर मला आणखी जाणवलं. तर देशमुख सरांची सुद्धा ही अत्यंत बोलकी कमेंट त्या पुस्तकावरती आहे. सरांनी ते फार साहित्यिक मूल्य या दृष्टिकोनातून त्यांनी मला वाटतं 4 पानी आणि विजय दादा सरांनी पण 5 पानी विषय चौगुले ललितमध्ये तर खूप लिहिलं या पुस्तकाबद्दल. जाणकारांनी ना ह्या पुस्तकाला इव्हन यांनी मठामध्ये लोकसत्तामध्ये गिरीश कुबेरांनी तर हेडलाईन त्यांच्या अग्रलेखात दिलं होतं की दगडविटांची कॉलनी, असं अख्खं हे दिलं होतं. काय झालंय की माझा हा जो प्रवास आहे फक्त म्हणजे जे काय अनुभव माझ्या याच्यामध्ये आले ते अतिशय अंगावर काटा आणणारे आहेत. असं एक कामगार वाचक म्हणतात की हे तू कसं काय सहन करू शकणार वगैरे वगैरे. तर या कामगारांनी ना माझं हे पुस्तक म्हणजे मी रस्त्यावरच्या दगड फोडणाऱ्यांचा आदिवासी म्हणा, महार म्हणा, हरिजन म्हणा, जी काय तुम्हाला नावं देता येतील त्या मला तुम्ही घेऊ शकता. अशा कुटुंबांचा एक मुलगा तो लिहितो आणि असा शिकतो आणि ब्राह्मणी समाज त्यांच्यामध्ये तो वाढतो आणि या दोघांमधला एक ब्रिज दुवा या पुस्तकाला या दिग्गजांनी तो एक ब्रिज दिलेला आहे की आतापर्यंत जी दलित तयार झाली होती दलितांमध्ये आणि ब्राह्मणांमध्ये, ही दरी अजूनही आहेत काही ठिकाणी, ते आणि आम्ही ते. तर बऱ्याच कामगारांनी या पुस्तकाला त्याचा ब्रिज वाखाणण्याची अशी थोडीशी कसोटी केलेली आहे असं मला वाटतं. म्हणून त्यांनी ते हे दिलेलं आहे साहित्यिक मूल्य ते त्याच्यामध्ये ते दर्शलेलं आहे. आणि विजय कापड सरांनी हे प्रखरतेने मांडलेलं आहे. हात पोट देत नाही हे बघा, साहित्य समाजात एक साहित्यिक घडवला हे सरांनी त्यांच्या लेखामध्ये दिलेलं आहे. तर मला असं वाटतं ते साहित्यिक मुलं तिथून आलेलं आहे. दुसरा भाग असा आहे की साहित्यिकांमध्ये राहून साहित्य होणं. माझ्या आईसारखी अशिक्षित बाई जर ती लिहू शकते, दिग्गज साहित्यिकांच्या घरामध्ये राहून त्यांच्याबद्दल जर एखादी कामवाली बाई जर पुस्तक लिहिते तर त्याच्यासारखं अजून काहीच हे नाही. तर जर तुमची परवानगी असेल तर कॉलनीमधला एक मला खूप आवडलेला भाग तो म्हणजे आईची तंबाखूची पिशवी, त्याच्याबद्दल तुम्ही 2 पॅरेग्राफ लिहिली ते वाचवता म्हणजे कशासाठी, तर ज्याच्याबद्दल बोलतोय ते तुम्हाला कळलं पाहिजे. आईची तंबाखूची पिशवी नावाचं त्याच्यामध्ये एक लेख आहे. त्यांनी असं लिहिलंय की माझी आई कशी खूप अशक्त होती, तिलाही अशी दरवर्षाची बाळंतपण न झेपणारी. शेवटी आई कॉलेजच्या बायकांचं ऐकून ऑपरेशन करून घेतलं. जेव्हा आईचं बाळंतपण आणि ऑपरेशन झालं तेव्हा आईला डॉक्टरांनी ताकदीचे पदार्थ खायला सांगितले होते. त्यावेळी आईनं स्वतःसाठी खारका आणून ठेवलं. बऱ्याच वेळा त्या खारका तिच्या पोटात न जाता आमच्याच पोटात जायच्या. तिच्यासाठी आणलेलं सुकं खोबरं देखील मी चोरून खायची. आई गरोदर असताना गरोदर बायका खातात
अशी माती खायची आणि मला सुद्धा मातीची ढेकळं खायची आवड लागली. आई बाळंतीण झाल्यावर आईचं माती खाणं सुटलं, पण मी मात्र मैदानातली माती खायला लागली. आमच्या कॉलनीतल्या बागेसाठी नवीन माती यायची आणि त्यातली ढेकळं मी वेचून वेचून खायची. या पुस्तकामध्ये असे अनेक प्रसंग आहेत, जसं आता पटकन एक क्षण श्वास थांबला असे अनेक प्रसंग या कॉलनीमध्ये आहेत. आणि त्या माणसाने पाकिस्तानाने जे जे भोगलंय ते शब्दातीत मांडले. शब्दांमध्ये मांडणं असताना ते खरंच शब्दातीत. कॉलनी पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल आपण बोललो, तर ते मुखपृष्ठ असंच असावं हा आग्रह तुमचा होता की आणखी कोणाचा? खरं म्हणजे कॉलनी काय पुस्तकाचं नाव होतं, कॉलनी काय असं खरंच आहे. म्हणजे मी मला म्हणजे सुचवलं की अंधारातून प्रकाश आहे असं काहीतरी नाव हे टिपिकल असं काहीतरी, परंतु हे कॉलनी नाव असायला पाहिजे. कारण मला ना साहित्य सहवासमध्ये त्या चौकटीत राहून मी घडलोय आणि साहित्य सहवासच्या 84 फ्लॅट्सनी माझ्यावर संस्कार केले आणि मी आज जो काय आहे त्यांच्या संस्कारामुळे आहे. म्हणून मला ते कॉलनी माझ्या डोक्यात कम्प्लीट होतं. कॉलनीचं नाव हे आमच्या अंगवळणी पडलं, कारण लहानपणापासून कॉलनीत जातो, कॉलनीत नाही येतो, कॉलनीत जातो, कॉलनीत नाही येतो असंच पाहिजे. म्हणजे बाहेर गेलो तरी कुठून आवाज कॉलनीत ना जातोय, कुठे जातो कॉलनीत जातो. त्यामुळे साहित्य सहवास ही कॉलनी, माझी आई त्याला कॉलोनी म्हणायची. त्यामुळे ते कॉलनी हे नाव माझ्या डोक्यात होतं की हेच द्यायचं. मी बाकीच्या कोणालाही मी विचारलं नाही किंवा काही नाही, नाव तर ते. आता मुखपृष्ठाबद्दल हे बोलकं आहे, कारण ह्याच्या मागे मी हे पुस्तक वाचल्यानंतर बऱ्याच जणांची मला हजारोने पत्र आले आणि खूप लोकांनी आशीर्वाद दिले की सिद्धार्थ तुझी इच्छा एक दिवस पूर्ण होणार. आणि ही कोणती इच्छा? ती म्हणजे कॉलनीमध्ये घर घेणे. त्यामुळे हे पुस्तक जे आहे ना हे मी माझ्या कॉलनीच्या समोर तिथे राहत होतो. एक रस्ता आहे म्हणजे आणि तिथे मी राहत होतो माझं घर घेऊन. तर मी त्या कॉलनीकडे बघतोय की कधी मी तुझ्याकडे येतोय आणि कधी मी तुझ्याकडे तुझ्यामध्ये फ्लॅट घेतोय आणि मी त्या तेवढ्याच कुटुंबाचा एक सहभाग होतोय. तर हे असं आणि हे चित्र जे आहे मला तुम्ही सुचवलं नाही. प्रकाश पार्सेकर नावाचे आमचे फोटोग्राफर आहेत, तर त्यांनी हे शूट केलेलं आहे आणि ते सचिन तेंडुलकरचे फोटोग्राफर आहेत. खाजगी, जसं माझा भाऊ खाजगी PA आहे सचिनचा, तसा प्रकाश पार्सेकर खाजगी. म्हणजे जर दुर्मिळ छायाचित्र सचिनला हवं असेल तर तो प्रकाशला फोन करतो की 90 सालचा फोटो मला हवा आहे, तुझ्याकडे आहे, तो त्याच्याकडे मिळतो. तर त्याने हे तयार केलेलं आहे. कल्पना माझी. सर, या पुस्तकाला जेव्हा त्याचं प्रकाशन झालं पहिल्यांदा त्यावेळेला सगळे अनेक दिग्गज, आता आपण आठवण सांगितली, अनेक दिग्गज होते, त्यांची काय प्रतिक्रिया होती पुस्तक? परत एकदा ते श्रेय सर डोक्यावर ते श्रेय सतीश सरांना जातं आणि विजय सरांना जातं. कॉलनीचं प्रकाशन 22 ऑक्टोबर 2008 झालं. त्या दिवशी कॉलनीचं प्रकाशन झालं. 4 दिवस अगोदर माझ्या पुस्तकात आधी यांच्याकडे ते पुस्तक जातं आणि त्याच्यानंतर 2 दिवस अगोदर मला वाटतं लोकसत्तेमध्ये हेडलाईन आलं की शेणाच्या धान्यावर भाकऱ्या थापलेलं शेणाचं अन्न खाल्लेलं असा तो नकाळा होता. आणि माझं कुटुंब जेव्हा भोकरदन तालुक्याचं मनमाड स्टेशनवर उतरलं ना सर, तर तेव्हा आम्हाला खायला काही नव्हतं. तर मनमाडमध्ये आमचा 1 दिवस त्या स्टेशनच्या बाहेर गेला आणि भूक एवढी लागलेली, आम्ही 4 भावंड होतो. तर माझ्या बाबांनी ना मनमाडच्या त्या शेतामध्ये जाऊन
अक्षरशः शेणामध्ये माहिती आहे ना तुम्हाला फक्त धान्य असतं मराठवाड्यात पद्धतीने, तर ते चाळून आणि ते धुवून ते जे ज्वारी आणि ते अख्खे धान्य असतात त्याच्या गोळ्या करून आम्हाला खाऊ घातले आणि त्याने आमच्या पोटाची कळती होती. तर त्या प्रसंगावर जो 22 ऑक्टोबरला जेव्हा प्रकाशित होत होतं ते 4 दिवस अगोदरच इथंही आलं की असं पुस्तक येत आहे. त्यामुळे ते एवढं प्रसिद्धीस आलं की असं पुस्तक येत आहे. तर मला MIE क्रिकेट क्लबचा 600 लोकांचा एक मोठा टेरेस आहे, म्हणजे 600 लोक असतील, तर तो टेरेस मी बुक केला. तर तिथे ते स्टेजवर ना साहित्य संवादमध्ये जेवढी तुम्ही दिग्गज नावं घेऊ शकाल, म्हणजे अरुण साधू आमच्या साहित्य सभाच्या बाजूला पत्रिकांमध्ये पण ते आमच्याच देत होते, कारण मला मी लहानपणापासून त्यांच्याकडे जायचो. केशर गोगोई, विजयाबाई, गिरिजाबाई अशी सगळी. आणि खाली बघाल तर एका बाजूला सचिन तेंडुलकर, दुसऱ्या बाजूला पद्मजा पेनानी, नंतर मग पॉलिटिशियन्स म्हणजे जितेंद्र आव्हाडपासून ते सगळेच होते, प्रवीण दवणे सर होते. तर हे सगळी खाली. आता सचिन तिथे कसा अवतरला ते मी तुम्हाला सांगतो की दिल्लीमध्ये गावस्करचा रेकॉर्ड मोठा 12,400 काहीतरी, आणि जगातली अख्खी मीडिया सचिनला शोधत होती. परंतु माझ्या पुस्तकाच्या 22 ऑक्टोबरला मी सचिनला जेव्हा जाऊन भेटलो की मी माझं पुस्तक प्रकाशित करतोय, तू जिथे असशील आणि मी जिथे असेल तिथून मी तुझ्या पुस्तकाला येणार प्रकाशनाला, हा त्याचा शब्द. दिल्लीवरनं सचिन कोणालाही माहीत नाही चार्टर्ड फ्लाईट करून MIE क्रिकेट क्लबच्या गच्चीवर उतरला. बरं, मोठेपणा बघा तेंडुलकरांच्या घरातला. मी त्याला म्हणतो की स्टेजवर तो काय म्हणाला की एवढी मोठी माणसं समोर स्टेजवर आहे, माझी तिथे जागा नाही, मी खाली बसतो. हे तेंडुलकरांच्या घरातले संस्कार. त्यांना माहिती आहे की एवढी माझ्या बाबांच्या लेवलचे सगळे साहित्यिक तिथे बसले, त्यामुळे सचिन खाली बसला. आणि कॉलनीचं ते प्रकाशन सोहळा जो आहे माझ्याकडे कॅसेट आहे. दुसऱ्या दिवशी मला एवढे फोन आले की तुम्ही हा कार्यक्रम MIEच्या गच्चीवर का ठेवला, हा शिवाजी पार्कात व्हायला पाहिजे ओपन ह्याच्यामध्ये, असे लोकांचे फोन आले. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 12 आवृत्त्या कॉलनीच्या झाल्या. मॅजेस्टिकने केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांसाठी चांगला उपक्रम करताय. तर जर जमलं तर मला विद्यार्थ्यांची विचारपूस करायला आवडेल, कारण राजा शिवाजीमध्ये मी परवा मला चीफ गेस्ट बोलवलं होतं आणि हॉल भरलेला होता. तेव्हा माझं हे सगळं कथन चालू असताना मला 6वी विद्यार्थी मला म्हणाले की सर मला अजून ऐकायचं. अगं म्हटलं 2 वाजले, जेवायची वेळ झाली. तर विद्यार्थ्यांना जर मला त्यांच्याशी संवाद करता आला तर मला आवडेल, त्यांना आवडेल की नाही माहीत नाही, परंतु जर करता आलं तर नक्कीच प्रोत्साहन मिळू शकतं. आता कॉलनीनंतर येऊया अर्थातच मुक्काम पोस्ट 10 फुलराणीकडे, की ह्या मुक्काम पोस्ट 10 फुलराणीचा प्रवास सुद्धा प्रचंड कठीण आणि कॉलनीमध्ये असणं आणि घरात जाऊन राहणं हे जे मधले जिने ते चढताना किती वेळा चढ उतार आले एवढं आम्हाला कळलं. दिवार पिक्चर मधला आता उल्लेख केला. अगरवाल स्टेटची तो 10 लाखाचा चेक पाठतो अमिताभ बच्चन आणि अगरवाल स्टेट त्याला म्हणतो कुछ भी करो आपको धंधा करने को नहीं है. इस बिल्डिंग में ऐसा क्या है जो आपने 10 लाख की खरीदी, अगर आप चाहते हैं तो 2 लाख में कम भी कर सकता. त्याला अमिताभ बच्चन अशी उत्तर देतो कि अगरवाल से धंधा करने को आपको आता नहीं, अगर आप मुझे 10 लाख इस बिल्डिंग के ज्यादा मांगते तो भी मैं दे दूंगा, क्योंकि इस बिल्डिंग की ईंटें मेरी मां नहीं उठाई. आता हाच किस्सा माझ्या बाबतीत झालेला आहे.
की माझं जे स्वप्न होतं की ज्या इमारतींमध्ये आईबाबांनी कष्ट केले, विटा उचलल्या, दोण्या उचलल्या सिमेंटच्या, लोकांच्याकडे आईने भांडी घातली, त्या सोसायटीमध्ये मी तिला एक घर मिळवून देईन हे माझं स्वप्न पूर्ण केलं. आणि आईच्या हातात चावी दिली आणि मी तिला म्हणालो की ही चावी कसली रे बाबा, हे तुझं कॉलनीचं घर. काय म्हणतोस, तू कॉलनीत घर घेतलं? म्हटलं हो. आणि तिच्या डोळ्यामध्ये ते अर्धा तास रडतच होते. बरं, जे घर घेतलं ते घर अशा व्यक्तीचं घेतलं. दिवात मधला दुसरा एक किस्सा आहे की गंगू नावाचा एक हमाल असतो आणि रहीम चाचा, आणि त्याला म्हणतो की ऐसे नहीं बेटा, ऐसे उठाओ बॉक्स और नया नया है सीख जाएगा. त्यातलं ते सत्यदेव दुबेंनी ते कॅरेक्टर केलं, गंगूचं कॅरेक्टर. नया नया है सीख जाएगा. त्या सत्यदेव दुबेंनी अख्ख्या रंगभूमीच्या इंडस्ट्रीला शिकवलं. सत्यदेव दुबेंनी त्यांची, तर त्यांचं घर 10 फ्लोरांनी ते गेल्यानंतर त्यांनी टाटा थिएटरचे त्यांचे 4 विद्यार्थी होते, लताबाई, सुनील शांबा, रीता पालसेवार आणि लता शर्मा आणि शिशिर शर्मा, असे 4 जण. आणि एवढी ग्रेट व्यक्ती की त्यांनी त्या 4 जणांना अपॉइंट केलं एक्झिक्युटिव्ह म्हणून की ह्या माझ्या प्रॉपर्टीचं आणि माझ्या बँक बॅलन्सचं सगळं लेखाजोखा इन्कॅश करा आणि कोणत्या तरी आदिवासी संस्थेला दान करा. आता त्याच्या बॅक ऑफ द माइंडला बाबा आमटीची संस्था असणार, कारण त्यांना त्या भोंदीमध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांना ते नाव घेता येत नसावं कदाचित बाबा आमटीच्या संस्थेत, पण ते आदिवासी बॅक ऑफ द माइंड तसं होतं त्यांच्या. तर या लताबाईंना एक्झिक्युटिव्ह म्हणून नेमलं, त्यांच्याबरोबर माझे संवाद चालू होते. आता त्याचा किस्सा आहे की त्या फ्लॅटसाठी बरेच जण लाईनीमध्ये होते, परंतु त्या चौघांनी अक्षरशः नित्य पाण्यासारखं व्यवहार केला की जेवढे ॲप्लिकेशन्स आले त्या सगळ्यांना जेवढे चान्स द्यायचे असतील, म्हणजे संधी की तुम्ही कोण किती करताय, तुम्ही कोण किती करताय तुम्ही. तर मी जसं मगाशी म्हणालो की जीच इमारत ज्या बिल्डिंगच्या इटा माझ्या आईने उतरल्या, तर माझं पोट मी कितीही बाहेरच ठेवतो की मला हा फ्लॅट हवाच आहे. आणि तो फ्लॅट मला त्या लिलावामध्ये मिळाला आणि 10 फ्लोरांनी हे घर माझ्या आईच्या हातात मी चावी दिली. तर तो प्रवास माझ्या नावाने करण्यासाठी अक्षरशः 10 पानाचं तो चॅप्टर आहे. अनेक अडथळे आणि ते अडथळे कृत्रिम होते, नैसर्गिक होते. काही बिटवीन द लाईन्स तुम्ही वाचताना कळेल की हाताळणारे हा सोपा होता मार्ग, हे तर सहज शक्य आहे. म्हणजे प्रॉफेक्ट काय म्हणतात हे जर कलेक्टरला कळत नसेल, कलेक्टर म्हणतो प्रॉफेक्ट लागेल, कलेक्टरची माणसं म्हणतात, तलाठी म्हणतो, तहसीलदार म्हणतो की कलेक्टर काय असतं, प्रॉफेक्ट काय असतं. तर म्हटलं हो ते मला काय माहिती, तुम्ही सांगा. पण ते काही दिल्याशिवाय प्रॉफेक्टचा अर्थच कळत. अशा सगळ्या गोष्टी नावावर करताना मला त्या अडथळे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही समजू शकता की एक कॉलनीमध्ये ओझी वाहणारा, दूध टाकणारा, लाईन गाड्या करणारा असा एक मुलगा आपल्या समोर राहायला येतोय. सो तुम्ही जाणकार आहात, तो एक वेगळा अडथळा असतो. माणसं होता पण शेवटी. तर अनेक अडथळे शेवटी आले. माझ्या शिक्षणाचा जो म्हणजे हे आहे की कलानगरच्या सिग्नलवर मी झोपायचो. तिथून माझं शिक्षण चालू असताना आमच्या खाडीमध्ये झोपड्या होत्या, तर त्या दर 15 दिवसाने भरती होती येते. तर भरती आली की आमच्या झोपडीची सगळी सामानं, माझी पुस्तकं पण वाहून जायची. मग मी ती उठलून ना ती कलानगरच्या सिग्नलवर अक्षरशः दिवस काढले. आता त्याच कलानगरच्या सिग्नलवर BKC 10 आणि साहित्य सभा ते सगळं ते परिसर तिथे आहे त्या ह्याच्यात.
तर तो जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मी 4थीमध्ये नापास झालो. हां, परत मी 4थीमध्ये परत बसून पास झालो. 10वीला आमच्या झोपड्या परत म्युन्सिपालिटीच्या गाड्यांनी तोडल्या. म्युन्सिपालिटीचे गाड्या ते बुलडोझर फिरवायचे, त्यामुळे माझी पुस्तकं घेऊन मी कुठे जाणार. तर आणि दुसरं म्हणजे मी कलानगरमध्ये त्या सिग्नलवर राहतो म्हणून सकाळी 4:30-5 वाजल्यापासून एक दांडुका घेऊन हवालदार यायचा आणि आमच्या बरोबर सगळ्या फटके द्यायचे आमच्या पाठीमध्ये की इकडून भागून जाऊन. तर अशा परिस्थितीमध्ये मी जाणार कुठे तर मी सगळी पुस्तकं उचलली आणि साहित्य समाजच्या गच्चीवर, अभंगाच्या गच्चीवर जाऊन बसलो आणि तिकडे माझी पुस्तकाची पेटी केली. पण याच्यामध्ये माझं कुटुंब सगळं विखुरलं गेलं होतं. माझं कुटुंब एका झोपडपट्टीमध्ये एक 7 बाय 11ची काही खोली असेल एकच, तिथे ते राहायला लागले. पण तिथे 5वा माणूस मी जाणं शक्य नव्हतं, कारण 4 जण झोपली तर 4था बाहेर, 5 जण 5वा बाहेर झोपलं नाही. तर मी गच्चीवर गेलो आणि गच्चीवरनं माझं 10वी ते ग्रॅज्युएशन M.Com पर्यंतचं शिक्षण माझं त्या अभंगाच्या गच्चीवर राहून मी पूर्ण केलं. बरं, सकाळची 4ला उठून दुधाची लाईन टाकायची, कॉलनीवर पेपराची लाईन टाकायची, सगळ्यांच्या गाड्या धुवायच्या, ही सगळी कामं करून ज्यांच्या घरामध्ये मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर चेतना कॉलेजमध्ये मला तिकडे शिकवायला प्रिन्सिपल म्हणाले की आता तू M.Com केलं तर तू इथे शिकव. तर मी तिथे शिकवत आलो. बरं, ज्या विद्यार्थ्यांच्या घरात मी दुधाची लाईन टाकायचो त्यांना जाऊन मी तिकडे 7 वाजता शिकवायचो. ते समोर बसले आणि गच्चीवरून माझं हे सगळं चालू होतं. खाली नळ होता इमारतीच्या, प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये एक नळ असतो, बरोबर, एक शौचालयाचा आणि पाठीमागे नळ असतो. तिथे आंघोळ करायचो आणि सगळं झालं की परत गच्चीवर जाऊन. तर असा माझा सगळा